विकास शो टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आता या क्षणी मी आलेलो आहे बीपीच्या अड्ड्यावरती. म्हणजे इथे बघा असंख्य प्रश्नांचा गोंधळ सुरू आहे किंवा ती प्रश्न आपल्याला जाणवतात असं म्हणता येईल. मला देखील प्रश्न पडलाय की इथे एवढी प्रश्न का नसतायत आणि नेमकी त्या प्रश्नांची उत्तरं काय. या टोळक्यालाच विचारू, कारण यांनाच ही प्रश्न पडलेली आहेत. दादा, हा म्हणजे या सगळ्या ग्रुपचे श्रद्धास्थान तुम्ही आहात, त्यामुळे यांच्या प्रश्नांची उत्तर तुम्हीच देणार आहात असं आम्हाला कळालेलं आहे. काय प्रश्न पडलेत तुम्हाला? नाही, यांना सगळ्यात मोठा प्रश्न पडला म्हणजे डिचॅक म्हणजे काय. अच्छा. आणि त्यांना प्रॉब्लेम त्यांचा असा आहे की डिचॅक म्हणजे काय हेच त्यांना माहित नाही. मग डिचॅक म्हणजे डॉट असं सेक्स हेच त्यांना माहित नाही. सो मी त्यांना बरेच कोड सांगतो, बरेच काय वेगवेगळ्या मेथड सांगतो त्यांना, पण त्यांना काय ते कळत नाही. अच्छा. आणि मग नंतर एका पॉइंट नंतर त्यांना ते कळायला लागतं. ते कळायला लागल्यानंतर काय होतं, कसं होतं, काय होतं, मग ते काय गंमत करतात, मजा करतात, हे सगळं आहे. खरंच पण कौतुक आहे की एक वेगळा विषय या नाटकाच्या माध्यमातून हाताळला जातो आणि तो विषय तुम्ही मांडणार. मला प्रश्न पडतो या ह्याच्यात की पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी खरं तर तुमच्याशी शेअर करायला पाहिजे किंवा तुम्हाला समजून त्या सांगायला पाहिजे, पण तुम्ही इथे येणाऱ्या प्रेक्षक म्हणून येणाऱ्या पालकांना समजून सांगणार आहात हे नाटक काय. थोडी चलबिचल झाली, मनात टेन्शन आहे. तुझ्यापासून सुरुवात कर. ही गोष्ट खरी आहे की पालकांना सगळीजण आधी प्रश्न विचारतात, काही प्रश्न पडलेले असतात, पण बऱ्याचदा पालकांना सांगता येत नाही नेमकं काय उत्तरच त्यांना देता येत नाही, त्यांना द्यायचं जरी असलं तरी. तर अशा वेळी आम्हाला विशू भेटतो जो आम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो. सो त्याच्यामुळे हे नाटक हेच सांगतं की पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे आणि पालकांशी तुम्ही सुद्धा बोला, त्यांच्याशी मैत्री करा. फक्त हे सगळं करत असताना आम्हाला एक छोटासा प्रॉब्लेम जाणवतोय की आम्ही जो एज ग्रुप आहोत किंवा आम्ही जो एज ग्रुप प्रेझेंट करतोय त्या एज ग्रुपला पडलेले प्रश्न आहेत ना ते. सो आम्हाला त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि जर तेच आमचं नाटक बघायला येऊ शकणार नसतील तर आमच्यासाठी हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण आम्हाला आमच्या पालकांना किंवा आमच्या पालकाच्या वयात असलेल्या माणसांना एक्सप्लेन करणं थोडंसं कठीण जातं. जर हेच मी माझ्या बहिणीशी बोलते किंवा मी माझ्या मित्राशी मैत्रिणीशी बोलते तर ते खूप सोपं होतं आमच्यासाठी. मी स्वतः अजून प्रश्नात आहे. माझा प्रश्न सोडवणं हे विशूचं काम आहे आणि तो ते काम खूप चांगल्यापणे करतो. तो येतो आणि माझं एक बॅकग्राऊंड आहे जिथे माझे बाबा एक प्रायोगिक नाटक बसवतात आणि मी पण त्यांच्याबरोबर राहून प्रायोगिक नाटासारखाच वागतो. मुळात मी तसाच आहे. अजून कोणी काय विचारले? मी विचारलं ना बाबांना की माझा जन्म कसा झाला. मी मग काय बोलले ते? बाबा म्हणाले, अरे तुझ्या जन्मासाठी मी सूर्याला वेठीस धरले, वायूचं आव्हान दिले आणि जलास प्रसन्न केले आणि तुझा जन्म झाला. एवढं सगळं केलं बाबांनी? हे पण जे करायचं होतं ते केलं नाही. काय म्हणजे? एक मिनिट, मी सांगते माझे बाबा काय म्हणाले. बाळ गोवारी भाकरीच्या तुकड्यावर देते. तिच्या बाबाच्या मला माहितीये बाळ कसं होतं. ऐका, बाळ हॉस्पिटल मधनं आणतात, ऑर्डर द्यावी लागते. तुझ्या शोधचा बाळ होण्यासाठी आधी लग्न करावं लागतं. हे सगळं नाटक करत असताना कुठे ना कुठे काहीतरी असा एक आपला बॅक ऑफ द माइंड सीन असतो ज्याच्याशी आपण रिलेट करतो. टाइम स्टार्ट ना. मी पास केला तरी चालेल. ओके. मला एकच आठवतंय जे मी बीपीच्या आमच्या स्ट्रीम मधल्या एकाला विचारलं होतं की मी ज्यावेळी 11वीत होते त्यावेळी मला साधी गोष्ट माहिती नव्हती, रेप आणि मॉलेस्टेशन मधला फरक. तो मी विचारला होता त्याला. हीच एक गोष्ट. अच्छा भाई, आपकी बारी आहे भाई. मी साधारण 6वीत का 7वीत असताना मी विचारलेलं आईला की कावळा शिवणं म्हणजे काय. तर आईने मला सांगितलेलं काय असतं बघ की बघ कसं आहे की आपण बाहेर जातो, बरोबर. आपण बाहेर जातो आणि मग काय होतं की कावळा असा बाजूने गेला ना खांद्याच्या वरून, डाव्या खांद्याच्या वरून, की मग कावळा शिवला असं म्हणतात. पण मी मग त्याच्या दुसऱ्या दिवशी
मी शाळेत येत असताना माझ्या खांद्यावरून कावळा गेला. तर मी आईला सांगितलं की आता मला कावळा शिवला, आता मी बाजूला बसणार. सो हे झालेलं, पण नंतर मला कळलं की कावळा शिवणं म्हणजे काय. पण ते नंतर म्हणजे 11वीला वगैरे कळलं, 10वी 11वीला आरामात. हो ना. अच्छा. लहानपणी बऱ्याचदा आई बाबा काही पिक्चर नाही बघू द्यायचे आणि ते बघत असताना मला ती गोष्ट बघायची असायची, पण आई बाबांचं की नाही हे नको बघू, आपण तुझ्यासाठी दुसरा कुठला तरी चॅनल लावूया. सो माझ्या मनात सतत ती क्युरिओसिटी असायची की ह्या सीनमध्ये काय झालं किंवा ह्यानंतर हिरो हिरोईनने काय केलं, पण आईबाबांनी ते मला कधीच सांगितलं नव्हतं. सो ती क्युरिओसिटी तेव्हा होती. ती गोष्ट नंतर कळली, हा भाग वेगळा. पण ती क्युरिओसिटी जर तेव्हा सॉल्व्ह झाली असती ना, तर ती आत्ता सॉल्व्ह झाली तेवढी मजा तेव्हा आली नसती, कारण ती गोष्ट तेव्हा माहितीच नसती. मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि मला कधी कोणाला विचारावं लागलं नाही. आणि उलट गणेश दादा अंबर दादांना सांगावं लागलं की अरे हे इकडे करू नको. मला कंट्रोल करण्यात त्यांचा खूप मोठा हात आहे. आणि बस. शाळेत वगैरे असताना ऑर्गॅझम म्हणजे काय असं आम्हाला खूप प्रश्न पडलेला. पण त्याच्यावरनं खूप आमचे वेगवेगळे अर्थ आम्ही काढले होते. आणि मग त्याच्यानंतर माझा एक मित्र डिक्शनरी घेऊन यायचा आणि मग त्याच्यानंतर जे प्रश्न पडायचे ते आम्ही शाळेत तास चालू असताना आम्ही डिक्शनरी उघडून बघायचो आणि त्याचे अर्थ शोधायचो. घरी काही विचारायला गेलो नाही मी. योगायोग असा आहे, म्हणजे ते ठरवून झालेलं नाही. माझा मुलगा सुद्धा ह्याच वयाचा आता, तो 10वीत आहे. आणि अनेक वेळेला काय होतं की एखादं इंग्लिश चॅनलवर एखादं दृश्य, जे दृश्य साधारणपणे टाळायचं असतं, ते दृश्य दिसल्यानंतर माझी भयंकर घालमेल होते जीवाची. पण तो खूप कूल असतो. म्हणजे इशू माझ्यात प्रॉब्लेम आहे त्याच्यात नाही आहे. तो त्या गोष्टीला अत्यंत इझिली घेतो. याचा अर्थ काय की त्यांना एक्सपोजर हल्ली खूप मिळालेलं आहे. ज्या गोष्टी आम्हाला पूर्वी 12वी 11वीला कळायच्या त्या त्यांना ॲब्सोल्युटली 6वी किंवा 7वीला कळतात. आणि त्याचं ते बाऊ करत नाहीत, आम्ही बाऊ केलं. त्यामुळे मला असं वाटतं की हे मी नाटक खूप रिलेट करतो आणि मला ही खात्री आहे की प्रत्येकाला ना आपलं नाटक वाटेल. या DVD गाडी नाही याच्यात अरे काय आहे काय याच्यामध्ये? अरे काय काय आजोबा अजून पण खाली जा तुम्ही. हे बघा आजोबा म्हणजे तुम्हालाही माहिती नाही ना हे सगळं काय आहे ते? आजोबा बीपी म्हणतात त्याला, बॉन्सिल. पालक आणि मुलांमधनं अंतर मिटवण्याचं काम बीपी करणार आहे. काय आहे माहिती का, ही एक रेष आहे की तुम्ही मुलांचे मित्र बना किंवा मित्र व्हा. आता मित्र व्हा म्हणजे काय करा आणि मित्र बना म्हणजे काय करा. म्हणजे वडीलपणा ठेवला पाहिजे की त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की बंजी जम्पिंग माहितीये का तुम्हाला? बंजी जम्पिंग. तर मुलांना उड्या मारू द्यावं, पण संस्काराचा दोर हा मागे इतका घट्ट असला पाहिजे की मुलं तोंडावर नाही पडणार. तेव्हा मित्र बना, पण एक बॅक ऑफ द माइंड तुम्ही बाप पण आहात, तेव्हा तुम्ही त्यांना मार्गदर्शन पण करा की कुठे तो भटकता जाता कामा नये. थोडं स्वातंत्र्य द्या, पण हातात संस्काराचे दोर असून दे.